आज आपण एन्कोडरच्या बाबतीत पाहणार आहोत. मागचा जो व्हिडिओ होता पार्ट 3 चा आपण त्याच्यामध्ये डिकोडरच्या बाबतीत पाहिलं होतं. आज आपण एन्कोडरच्या बाबतीत पाहणार आहोत. डिकोडरच्या एक्झॅक्ट उलट फंक्शन जे असतं ते एन्कोडर मध्ये असतं. आता मी तुम्हाला सांगितलं होतं मागे टेलिफोन कीपॅडचं उदाहरण दिलं होतं. टेलिफोन कीपॅड मध्ये काय असतं की डिजिटल नंबर्स असतात 0 to 9 पर्यंत, आणि नंतर ते जे सिग्नल जातात तर हे नंबरिंगचे सिग्नल्स आपल्याला समजा 9 माहिती आहे तर आपण 9 दाबला, मात्र त्याचं रूपांतर त्या टेलिफोन कीपॅडने काय केलं 1001 मध्ये म्हणजे 9 या बायनरी मध्ये केलं आणि नंतर दिलं. म्हणजे याचा अर्थ काय झाला की त्यांनी काय केलं एन्कोडिंग केलं, म्हणजे डेसिमलचं रूपांतर बायनरी मध्ये करून त्या बायनरी मध्ये त्याचं एन्कोडिंग केलं, म्हणून त्याला एन्कोडर असं म्हणतात. आता या ठिकाणी आपण डिफाईन केलं एन्कोडरला, तर असं लक्षात येईल की एन्कोडर इज ए कॉम्बिनेशनल सर्किट. म्हणजे पुन्हा कॉम्बिनेशनल सर्किट म्हणजे जे काही आउटपुट मिळून राहिलं ते पूर्ण इनपुटवर अवलंबून असते. एन्कोडर इज ए कॉम्बिनेशनल सर्किट विच इज डिझाईन टू परफॉर्म द इनव्हर्स ऑपरेशन ऑफ द डिकोडर. म्हणजे डिकोडरचे एक्झॅक्ट उलट फंक्शन आहे. अँड एन्कोडर हॅज एन नंबर ऑफ इनपुट लाईन्स अँड एम नंबर ऑफ आउटपुट लाईन्स. म्हणजे एन नंबर ऑफ इनपुट लाईन्स असतात आणि एम नंबर ऑफ आउटपुट लाईन्स असतात. An encoder produces an m-bit binary code corresponding to the digital input number. म्हणजे m-bit binary code हे करतं डिजिटलच्या याच्यात. आता जे उदाहरण दिलं तुम्हाला मी टेलिफोन कीपॅडचं त्या बाबतीत सांगितलेलं आहे. द एन्कोडर ऍक्सेप्ट n इनपुट डिजिटल वर्ड अँड कन्वर्ट इट टू an m-bit अनदर डिजिटल वर्ड. पहा आपल्या असं लक्षात येईल कि an encoder produces an m-bit binary code corresponding to the digital input number. डिजिटल इनपुट नंबर म्हणजे टेलिफोन कीपॅडवर 0 to 9 पर्यंत जे डिजिटल इनपुट नंबर असतात त्याचं रूपांतर हा एन्कोडर काय करतो m-bit बायनरी कोड मध्ये करतो. आता इथे m-bit म्हणजे आपण 4 बिट्स घेतलेले आहेत ज्याला आपण निबल म्हणतो, त्याच्यामध्ये त्यांनी त्याचं रूपांतर केलं. जसं आता सांगितलं होतं मी तुम्हाला 9 हा डिजिटल डेसिमल जो आहे त्या डेसिमलचं रूपांतर 1001 या बायनरी नंबर मध्ये केलं जाईल. नंतरची आपण त्याची ब्लॉक डायग्राम पाहिली तर आपल्या असं लक्षात येईल प्रायोरिटी एन्कोडरच्या बाबतीत की दिस इज ए स्पेशल टाइप ऑफ एन्कोडर. प्रायोरिटी एन्कोडर कशाला म्हणतात? प्रायोरिटी म्हणजे प्राधान्य. दिस इज ए स्पेशल टाइप ऑफ एन्कोडर. प्रायोरिटी इज गिव्हन टू द इनपुट लाईन. कोणत्या इनपुट लाईनला प्रायोरिटी द्यायची हे त्याच्यावर ठरवलं जातं. जसं तुम्हाला माहिती असेल की पूर्वीच्या काळी टेलिफोन लाईन्स मध्ये हॉटलाईन म्हणून एक प्रकार असा किंवा हॉट कॉल की अर्जन्सी असायची, कोणती एक्सपायरी मेसेज किंवा याची, तर त्यामुळे सगळे कॉल हे जाऊन सगळ्यात पहिले प्राधान्य त्याला द्यायला जायचं. तर अशा पद्धतीने प्रायोरिटी देखील त्याच्यामध्ये दिल्या जाते, ज्याला आपण प्रायोरिटी एन्कोडर असं म्हणतो. तर इफ 2 or more input line are 1 at the same time, then the input line with highest priority will be considered. ज्याची हायेस्ट प्रायोरिटी आहे ती लाईन कन्सिडर केल्या जाईल. देर आर 4 इनपुट D0, D1, D2, D3 म्हणजे 4 डाटा इनपुट लाईन्स आहेत अँड 2 आउटपुट Y0 and Y1. Out of the 4 input, D3 has the highest priority and D0 has the lowest priority. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलंय की D0 म्हणजे डाटा 0 आणि D3 म्हणजे हायेस्ट प्रायोरिटी असं दाखवलेलं आहे. इफ D3 इज इक्वल टू 1 देन Y1 इज इक्वल टू 1 इरिस्पेक्टिव्ह ऑफ द अदर इनपुट्स. अदर इनपुट कोणतेही असो, मात्र ज्या वेळेस हे 1 राहील त्यावेळेस D3 हा सिलेक्ट करून आउटपुट मध्ये आपल्याला 1 मिळेल. इफ D3 इज इक्वल टू 0 अँड D2 इज इक्वल टू 1 देन Y0 इज इक्वल टू 10 म्हणजे 10 इरिस्पेक्टिव्ह ऑफ द अदर इनपुट्स. याप्रमाणे हे प्रायोरिटी एन्कोडरच्या बाबतीत त्यांनी सांगितलेलं आहे. जर आपण त्याची ब्लॉक डायग्राम पाहिली तर प्रायोरिटी एन्कोडरच्या बाबतीत ब्लॉक डायग्राम असं लक्षात येईल की हायेस्ट प्रायोरिटी इनपुट D0 to D3 पर्यंत आहे आणि आउटपुट आपल्याला Y0, Y1 या ठिकाणी दाखवलं आहे. तर ट्रुथ टेबल मध्ये यांनी दाखवलं हायेस्ट प्रायोरिटीच्या बाबतीत 0 0 0 0 आणि 1. हे जे क्रॉस आहे मागे तुम्हाला सांगितलं होतं डिमल्टिप्लेक्सरच्या ट्रुथ टेबल मध्ये की क्रॉस याचा अर्थ डोंट केअर कंडिशन असते.
डोंट केअर कंडिशन याचा अर्थ असा की आयदर इथे 0 असो किंवा 1 असो, त्यांनी कोणत्याही प्रकारे आउटपुटवर परिणाम होत नाही, त्याला आपण म्हणतो डोंट केअर कंडिशन. तर हे म्हणून इथे क्रॉस मध्ये दाखवलं, आयदर इथे 0 असो किंवा 1 असो आउटपुटवर काही परिणाम होणार नाही. हे इनपुट्स हे महत्वाचे आहे असा अर्थ आहे त्याचा. त्याच्यानंतर इथे इनपुट्स दिलेले आहेत 0 0 0 0 0 1 1 आणि या ठिकाणी डोंट केअर डोंट केअर डोंट केअर. आणि लोएस्ट प्रायोरिटीचं दाखवलेलं आहे त्यांनी D0च्या बाबतीत, जसं हायएस्ट प्रायोरिटी D3च्या बाबतीत दाखवलं आहे. आणि आउटपुट यांनी दाखवलेलं आहे Y0 आणि Y1च्या बाबतीत. तर या ठिकाणी इनपुटला इनपुट 0 0 असेल तर आउटपुट जे आहे ते डोंट केअर कंडिशन मध्ये चाललं जातं. त्याच्यानंतर हे जे Y0 Y1 आउटपुट आहे तर या ठिकाणी 0 0 0 0 0 1 0 1 1 डोंट केअर, तर म्हणून 1 आणि 0 आलं आणि डोंट केअर इथे 1 1 आला आउटपुट. या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी प्रायोरिटी एन्कोडरच्या बाबतीत सांगितलेलं आहे. लॉजिक डायग्राम जर आपण पाहिली तर या ठिकाणी 2 ऑर गेट्स वापरलाय, एक अँड गेट वापरलाय आणि एक नॉट गेट वापरलाय. तर या ठिकाणी D0 D1 D2 आणि D3 ह्या इनपुट लाईन्स घेतलेल्या आहेत त्यांनी आणि Y1 इज इक्वल टू D1 प्लस D1 आणि Y इज इक्वल टू D1 प्लस D1 आणि कॉम्प्लिमेंट ऑफ D1 असं दाखवलेलं आहे त्यांनी. तर ही जी लॉजिकल डायग्राम आहे तर या लॉजिकल डायग्राम वरून आपल्या असं लक्षात येईल की या डाटा इनपुट लाईन्स मधून कोणतं प्रायोरिटी सिलेक्ट होईल आणि ते आपल्याला आउटपुट मध्ये मिळेल. तर याला आपण एन्कोडर किंवा एन्कोडिंग वगैरे वगैरे म्हणतो. तर पुढचा जो पाठ आहे आपण कॉम्बिनेशनल नंतर जेव्हा सिक्वेन्शियल पाहू तेव्हा अजून तुम्हाला लक्षात येईल फ्लिप फ्लॉप वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या पुढेच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल.